सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा। गेली 45 वर्षांच्या काळात आमदार बबनराव पाचपुते यांनी पुढाकार घेऊन केलेल्या विकास कामांच्या जोरावर त्यांचे पुत्र विक्रम पाचपुते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशी या तालुक्यातील जनतेला खात्री आहे, असं नागवडे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पोपटराव खेतमाळीस यांनी सांगितलंय। विरोधकांना विक्रम पाचपुते यांच्यावर टीका करण्यास जागा नसल्यामुळे त्यांनी उमेदवारी बदलाचा मुद्दा प्रचाराचा मुख्य मुद्दा केलाय। हे हास्यास्पद असून उमेदवारी बदलाचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला। 2.5 वर्षामध्ये विक्रम पाचपुते यांनी आपलं कर्तृत्व दाखवलंय, कामाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली। लोक याची नक्कीच दखल घेतील आणि त्यांना विजयी करून विकासाची घोडदौड सुरू ठेवतील, असंही खेतमाळीस यांनी म्हटलंय। श्रीगोंदा शहरात प्रचार फेरीत असताना महायुतीचे उमेदवार विक्रम बबनराव पाचपुते यांना लोकांच्या यातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय, जे की 2.5 वर्षात विक्रमदादांनी श्रीगोंदा शहरात असन तालुक्यात असन जो निधी आणला, ते निधी सगळ्या तालुक्याला माहीत आहे आणि शहराला माहीत आहे की बबनदादा पाचपुते शिवाय शहराला कोणी निधी दिला नाही। पाणी योजना असन, रस्ते असतील, हे सगळे कामं इथं बबनदादामुळे शहरात झालेले आहेत आणि आम्ही आता लोकांच्यात फिरतोय, घरोघरी जातोय। लोक विक्रम बबनदादा सोडून कुणालाच ते नाही आलं की आम्ही बबनदादा सोडून कोणाला मत दिलेलं नाही, मत देणार बी नाहीत असे डायरेक्ट स्पष्ट बोलतात। ह्यांचं आता हे आले 5 वर्षातून आता आले तर काही कामं नाहीत, काही नाही। आता तुम्ही सांगा ना काय काम आहेत यांचे? 1 रुपयाचं काम नाही, एक रुपयाचं काम नाही, परंतु हे आले जाता मग आता कुणाला 2 रुपये दे, 4 रुपये दे। अहो कार्यकर्ते जुळा नाही, ह्यांना पैसे वाटावे लागले कार्यकर्त्यांसाठी। आमचे कार्यकर्ते बघा, तुम्ही कोणत्या गावात जा लगेच एकदम तयारीत आहे, सगळे ते तयारीत। हे असे पैसे देऊन कोणी इलेक्शन जिंकता येत नाही। घरोघरी फिरत असताना महिलांना सुद्धा विचारलं ना, महिला सुद्धा म्हणतात आम्हाला 7,500 रुपये मिळाले, 3 हप्ते 4,500 रुपये आणि दिवाळीच्या आधी 3,000 रुपये। आता एक गोरगरीब महिलांना ज्यांना पैशाची किंमत 1,500 रुपयाची कळती, त्यांनी सांगितलं की आम्ही भाजप आणि महायुती सोडून कोणालाही मत देणार नाहीत। महिला सुद्धा बोलत आहेत, त्याच्या महिलांचा उदंड असा प्रतिसाद महायुतीला आहे। 40 वर्षे माननीय राज्याचे माजी मंत्री आणि या तालुक्याचे आमदार बबनरावजी पाचपुते 40-45 वर्षभर त्यांच्यावर काम केले। अतिशय वेगवान आणि भरपूर निधी आणला। गेले 80 पासून आम्ही त्यांच्यावर एक निष्ठेने काम केलं आणि सध्या माननीय तरुण तडफदार उमेदवार विक्रमदादा पाचपुते यांना दिलेली अतिशय, बाकीचे कोणाला काही टीका करायची ते करू द्या, पण विक्रम पाचपुते बोलायला त्यांच्याकडे काही नाही म्हणून ते म्हणते ते रुसले, आईची उमेदवार हिसकून घेतली। अजिबात नाही, हे पक्षश्रेष्ठीने केलेला निर्णय तो आम्हाला सर्वाला मान्य आहे। विक्रमदादा प्रचंड मताने निवडून येतील एवढी काळजी आम्ही घेतलेली, आम्ही प्रचारात सहभागी आहेत। श्रीगोंदा शहरासाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी आणलेल्या विकास योजना आणि गेली 2.5 वर्षामध्ये विक्रम पाचपुते यांनी आलेल्या विकास निधीतून शहरासाठी योजना राबवल्यामुळे शहरात घरोघरी विक्रम पाचपुते यांना प्रतिसाद मिळतो आहे। लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होऊन 7,500 रुपये खात्यावर आल्यामुळे महिला वर्गात महायुतीला अनुकूल वातावरण असल्यानं विक्रम पाचपुते यांना शहरातून मोठं मताधिक्य मिळेल, असा विश्वास माजी नगरसेवक बापूसाहेब गोरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय। गणेश कविटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा। दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये।